हाय, मी आहे शारंग कट्टी, आपला इंजिनिअरिंग ॲडमिशन मेंटॉर। मागचे काही व्हिडिओज आपण बघितले होते ते सगळे बायो ग्रुप रिलेटेड मेडिकलसाठीचे होते। आत्ताचा जो आपण व्हिडिओ बनवतोय तो मोस्ट अवेटेड महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजर। ही नक्की प्रोसिजर असणार कशी आहे, डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागणार आहेत, प्रोसिजरला पार्टिसिपेट करत असताना फॉर्म फिलिंगचं काय करायचं आणि मला नक्की कोणतं कॉलेज मिळेल, असे सगळे डाउट्स तुमचे सॉल्व करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे। सो बघूया आपण एक 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 स्टेप बाय स्टेप ॲडमिशन प्रोसिजर 2020-21 कशी चालणार आहे। ॲक्च्युअल प्रोसिजर स्टार्ट करण्याच्या अगोदर नक्की तुम्हाला अस्मी काय पद्धतीने हेल्प करेल हे थोडक्यात सांगतो। जस्ट आता ऑल इंडिया प्रोसिजर झाली होती, तर विद्यार्थ्यांच्या जेईच्या मार्क्सवरून त्यांना कोणतं कॉलेज मिळेल, प्रेफरन्सेस कसे भरायचे आणि कधी कधी कुठले कुठले राऊंड होणार आहेत, इथपासून ते त्यांना किती रुपयाचा डीडी कोणत्या कॉलेजच्या नावानं काढायचा आहे, इथपर्यंत अस्मीनं सगळं काम केलं। सो हेच सेम काम महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजरसाठी पण इम्पॉर्टंट आहे। सो तुम्हाला हे सगळं ॲडमिशन प्रोसिजर समजावून सांगणे, ऑन द बेसिस ऑफ युअर स्कोर तुम्हाला कोणतं बेस्टमधलं बेस्ट कॉलेज मिळेल, कोणती ब्रांच तुम्ही घेतली पाहिजे, कोणत्या कॉलेजला कुठली ब्रांच जास्त चांगली आहे, हे सगळं तुम्हाला सांगणे, प्रेफरन्स फॉर्म स्वतः भरून पण देणे, त्याच्यानंतर ह्याच्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशन असतात अंटिल लास्ट आपला जो स्ट्रे वेकन्सी राऊंड होतो, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होतो, तिथपर्यंत तुम्हाला हेल्प करणे, हे सगळं काम अस्मी थ्रू तुमच्यासाठी होणार आहे। ॲडिशनल आपल्या सर्व्हिसेस बरेच आहेत, जसं की आपलं कट ऑफ सॉफ्टवेअर आहे, त्याचा बेनिफिट घेऊन तुम्ही तुमचे सगळे कट ऑफ ॲज पर युअर कॅटेगरी फाइंड आउट करू शकता। फी स्ट्रक्चर पर्यंतचं सगळं काम तुम्हाला अस्मी कडून करून दिलं जाणार आहे। सो स्टार्ट करूया आपली महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजर 2020-21। सो बेसिकली इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजर कंडक्ट कोण करतं, तर DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन ह्याच्या अंडर ही प्रोसिजर कंडक्ट केली जाते। जी वेबसाईट आहे ऑफिशियल ह्याच्यासाठी ती आहे cetcell.org.in। सो mahacet.org.in ह्या वेबसाईटवर आपल्याला इथून रजिस्ट्रेशन प्रोसिजर असेल, कोणकोणत्या नोटिफिकेशन असतील त्या सगळ्या आपल्याला इथं मिळणार आहेत। आपण ज्या वेबसाईटवरून CETचा फॉर्म भरला होता, बेसिक आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे त्याचा जो फॉर्म भरला होता, तिथूनच आपली सगळी ॲडमिशनची प्रोसिजर देखील कंडक्ट केली जाणार आहे। सो आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पोर्टल आहे ते म्हणजे mahacet.org आणि कंडक्टिंग अथॉरिटी याच्यासाठी आहे ती म्हणजे DTE डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन। आता आपण बघूया महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसिजरमध्ये सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं। सो पहिला आपण बेसिक 2 कॉलेजेसमध्ये डिवाइड करून घेऊ, एक तर गव्हर्नमेंट कॉलेज आणि दुसरे प्रायव्हेट कॉलेज। मध्ये गव्हर्नमेंट एडेड असू देत और ऑटोनॉमस असू देत, हा सगळा क्रायटेरिया आपण नंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। बेसिक आता आपण 2 डिफरन्शिएट करून घेऊया की गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट। सो गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे असतात त्याच्या 100% सीट्स या मेरिट बेसिसवरच भरल्या जातात। इथं दुसरा कुठलाही मॅनेजमेंट कोटा वगैरे नसतो। याच्यासाठी कंपल्सरी महाराष्ट्राचे स्टुडंट फक्त आणि फक्त MHT CET या एक्झाम थ्रूच ॲडमिशन घेऊ शकतात। दुसरं प्रायव्हेट कॉलेजेसला 85% सीट्स ह्या आपल्या MHT CETच्या परीक्षेवरून भरल्या जातात आणि बाकीच्या 15% ज्या सीट्स आहेत त्या मात्र तुम्ही JEEच्या मार्क्सवरून ऑल इंडिया कोटा थ्रू अप्लाय करू शकता। याच्या पेक्षा जास्तीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे जसं की ऑटोनॉमससाठी काय रूल्स आहेत, होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी, हे सगळं आपण डिटेल थोडंसं रिझर्वेशन पार्टमध्ये बघणारच आहे। आता आपण थोडी माहिती घेऊया इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल। सो सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे कॅन्डिडेट शुड बी इंडियन नॅशनल। तो भारतीय नागरिक असला पाहिजे तरच त्याला इंजिनिअरिंगला तो पात्र ठरेल, त्याला तो ॲडमिशन घेऊ शकतो। दुसरी महत्त्वाची कंडिशन जी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी आहे, जिथं आपल्याला फक्त आणि फक्त CETच्याच एक्झामवरून ॲडमिशन मिळतं, तिथं महाराष्ट्र डोमेसाईल स्टुडंट असेल तरच तो इलिजिबल राहतो। जर का तो कोणत्याही दुसऱ्या स्टेटचा डोमेसाईल स्टुडंट असेल तर त्याला गव्हर्नमेंट कॉलेजला इलिजिबल म्हणजेच पात्र ठरवलं जात नाही। पण तो विद्यार्थी 15% ऑल इंडिया कोटा जो की JEEच्या परीक्षेवरून आहे त्याच्यासाठी इलिजिबल असेल। सो ही इलिजिबिलिटी पॉईंट नंबर 1। दुसरं इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये असं आहे, आपले बोर्डचे मार्क्स
जर का PCM या 3 सब्जेक्टमध्ये मिळून, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या 3 सब्जेक्टमध्ये मिळून तुम्हाला 300 पैकी 150 मार्क नसतील तर तुम्ही इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरत नाही. हे मी सांगतोय ते ओपन मेरिटसाठी सांगितलंय. समजा जर का रिझर्वेशनमध्ये कोणते तुम्ही बिलॉंग करत असाल, त्यात SC असेल, ST असेल, OBC असेल, ज्या काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन्स आहेत त्याच्या अंडर तुम्ही जर का येत असाल तर तुम्हाला हेच क्रायटेरिया 45% असं ठेवलेलं आहे. म्हणजेच आउट ऑफ 300 135 मार्क्स जरी तुम्हाला मिळाले तरीही तुम्ही इलिजिबल राहाल. सो या इंजिनिअरिंगच्या बेसिक इलिजिबिलिटीज आहेत. एक, तुम्ही एंट्रन्स दिलेली असली पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलेजला जर का तुम्हाला जायचं आहे तर तुमच्याकडे महाराष्ट्र डोमेसाईल असलं पाहिजे. आणि जर का प्रायव्हेट कॉलेजला अप्लाय करायचं आहे तर फक्त आणि फक्त इंडियन नॅशनल असाल तरी तुम्ही इलिजिबल राहाल. महाराष्ट्रातल्या 100% प्रायव्हेट सीटसाठी तुम्ही इंडियन नॅशनल म्हणून अप्लाय करू शकता. आणि महाराष्ट्र डोमेसाईल नसेल तर तुम्ही प्रायव्हेटच्या 15% सीटसाठी अप्लाय करू शकता. पण महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजला कंपल्सरी महाराष्ट्र डोमेसाईल स्टुडंट असणं हे गरजेचं आहे. आता आपण माहिती घेऊया रिझर्वेशन पॉलिसीबद्दल. कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन लाईक SC, ST, OBC हे सगळे ऑलरेडी जे नॅशनल लेवलला आहेत ते आहेत तसे महाराष्ट्र लेवलला तर आहेतच आहेत. प्लस जे OBC अंडर येतात पण महाराष्ट्रात त्यांना एक स्पेशल कॅटेगरीजमध्ये मोजलेत. फॉर एक्झाम्पल VJ, NT1, NT2, NT3 किंवा SBC या सगळ्या कॅटेगरीजना जे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्राच्या इंजिनिअरिंग प्रोसिजरमध्ये ते स्लाइडवर दिसतंय. सो एवढं रिझर्वेशन प्रत्येक कॅटेगरीला आपल्या ब्रोशरमध्ये मेन्शन दिलेलं आहे. तेवढ्या सीट्स प्रत्येक कॉलेजला तुमच्यासाठी रिझर्व ठेवलेल्या असणार आहेत. काही ॲडिशनल रिझर्वेशन आहेत त्याच्याबद्दल स्पेसिफिक सांगतो. SEBC मराठा रिझर्वेशन लास्ट इयरला होतं, ह्या वर्षी जर का कंटिन्यू राहिलं तर त्याच्याही सीट आपल्याला ह्या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला ह्या वर्षी दिसतील. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. सो ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना हे ॲडिशनल रिझर्वेशन आहे. EWS आणि TFWS ट्युशन फी वेवर स्कीम. सो ह्या दोन्ही बेनिफिट कसे मिळवायचे आहेत हे तुम्हाला नंतरच्या स्लाइडमध्ये मी एक्सप्लेन करणारच आहे. पण हे EWS ह्याच्यासाठी 10% रिझर्वेशन ठेवलेलं आहे आणि TFWS साठी 5% रिझर्वेशन ठेवलेलं आहे. पण याच्यात एक इम्पॉर्टंट, जे आपलं सीट मॅट्रिक्स येतं त्याच्यातल्या जागा कुठल्याही न कमी करता EWS आणि TFWSच्या ॲडिशनल सीट्स नेहमी दिल्या जातात. सो ज्या मेन जागा असतात 60, 100 त्यातली कोणतीही जागा ह्याच्यात कमी केली जात नाही. एक अजून कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन सोडून बाकीची जी रिझर्वेशन येतात त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. त्यात पहिलं येईल ते म्हणजे डिफेन्स. सो जे कॅन्डिडेट ज्यांचे पॅरेंट्स डिफेन्सला एक्स सर्व्हिसमन आहेत किंवा आत्ता सध्या करंटली सर्व्हिसमन म्हणून काम करत आहेत तर त्यांच्यासाठी 5% रिझर्वेशन प्रत्येक कॉलेजमध्ये ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीनं जे स्टुडंट्स फिजिकली चॅलेंज्ड आहेत, फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांच्यासाठी 5% रिझर्वेशन आपल्याला ह्या ॲडमिशन प्रोसिजरमध्ये राखीव ठेवलं गेलेलं आहे. आणि फिमेल रिझर्वेशन, सो कोणतेही कॉलेज असू दे त्या कॉलेजला कोणतेही ब्रांच असू दे, कोणतेही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन असू दे, या प्रत्येक रिझर्वेशन अंडर फिमेल रिझर्वेशन हे 30% हे असणारच आहे. त्यामुळे अल्टिमेटली 100 जागांपैकी 30 सीट्स या मुलींसाठी रिझर्व ठेवलेल्या असतात. हे आहे सगळं आपलं रिझर्वेशन पॉलिसीबद्दल. आता थोडी माहिती घेऊया सीट डिस्ट्रीब्युशनबद्दल. सो नक्की महाराष्ट्रात कॉलेजेस किती आहेत, सगळ्या ब्रांचेसला किती सीट्स आहेत, हे सगळं तर एकदम डिटेलमध्ये सांगणं आता पॉसिबल होणार नाही. पण जस्ट तुम्हाला एक आयडिया यावी यासाठी महाराष्ट्रात गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत, गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेज किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजेस किती आहेत आणि प्रायव्हेट ॲटॉनॉमस कॉलेज किती आहेत, हा तुम्हाला आकडा आता स्लाइडवर दिसतोय. त्या कॉलेजेसमध्ये सगळ्या ब्रांचच्या मिळून एकूण सीट्स किती आहेत हे तुम्हाला दाखवणारं ही स्लाइड आता तुमच्यासमोर आहे. ॲज पर लास्ट इयर डाटा एकूण महाराष्ट्रात 345 कॉलेजेस अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस, प्रायव्हेट ॲटॉनॉमस सगळी मिळून लास्ट इयरपर्यंत 345 कॉलेज आपल्यासाठी अवेलेबल आहेत. सीट डिस्ट्रीब्युशनचा दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे ऑल इंडिया कोटासाठी जागा किती आहेत, महाराष्ट्र कोटासाठी जागा किती आहेत. सो त्यातलं सगळ्यात पहिलं JEEच्या मार्क्सवरून जे काही स्टुडंट्स ॲडमिशन घेऊ शकतात ते फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेसलाच येऊ शकतात. सो COEP असेल, VJTI असेल, वालचंद कॉलेज असेल तर ह्यासारख्या गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड कॉलेजला JEE थ्रू म्हणजे ऑल इंडिया थ्रू कोणताही कोटा अवेलेबल नाही.
पण तेच जर का आपण प्रायव्हेटमध्ये बघितलं तर फॉर एक्झाम्पल आपण एखादं घेऊया PCCOE, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, तर इथं मात्र हा 15% ऑल इंडिया कोटा सगळ्यांना अवेलेबल असेल. मग त्यात महाराष्ट्राचाही स्टुडंट अप्लाय करू शकतो किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचाही स्टुडंट अप्लाय करू शकतो. त्याच्याबरोबर बाकीचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर एक प्रायव्हेटला ॲडिशनल अजून एक कोटा असतो 20% मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा ज्याला म्हणतात. तिथं तुम्हाला जी काय डोनेशन अमाऊंट असेल ती देऊन ती तुम्ही सीट आधीच बुक करू शकता, जर का तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही फुलफिल करू शकत असाल तर. त्यामुळे 20% सीट्स या इन्स्टिट्यूशनल कोटासाठी जातात, 15% सीट्स या ऑल इंडिया कोटासाठी जातात आणि रिमेनिंग 65% सीट ज्या असतात त्या प्रायव्हेटच्या कॉलेजच्या मेरिटसाठी अवेलेबल नेहमी राहतात. आता तेच गव्हर्नमेंटबद्दल बघूया. गव्हर्नमेंट कॉलेजला कोणताही मॅनेजमेंट कोटा नसतो. सो इन्स्टिट्यूशनल कोटा जो प्रायव्हेटमध्ये होता 20% तो ह्याच्यासाठी नसेल. सो डिरेक्टली जेवढ्या काही सीट्स आहेत 100% सीट्स ह्या CETच्या मार्क्सवरून म्हणजे मेरिट कोटावरून अप्लाय करता येतात. याच्यात कोणतंही बायफर्केशन होत नाही. त्यात मग गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस असू दे किंवा फक्त गव्हर्नमेंट असू दे, या दोन्हीसाठी कंपल्सरी CETच्याच मार्क्सवरून ॲडमिशन घेतलं जातं. आता थोडंसं सीट डिस्ट्रीब्युशनचं अजून थोडं डिटेल्समध्ये आपण बघूया. आपण मगाशी बघितलं होतं की 85%, 15% ऑल इंडिया आणि स्टेट कोटा कसं आहे. आता थोडंसं अजून डिटेल्समध्ये जाऊया. कोणती कॉलेज गव्हर्नमेंट आहेत, कोणती गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस आहेत, कोणती प्रायव्हेट आहेत, कोणती प्रायव्हेट ॲटॉनॉमस आहेत. कारण ह्या कॉलेजच्या स्टेटसवरून त्यांच्याकडे अवेलेबिलिटी असलेल्या सीट्सचं डिस्ट्रीब्युशन चेंज होतं. सो आपण एक्झाम्पल घेऊया. पहिला गव्हर्नमेंट ॲटॉनॉमस कॉलेज, फॉर एक्झाम्पल COEP पुणे. सो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये जर का ॲडमिशन हवा असेल तर त्याचं सीट डिस्ट्रीब्युशन कसं असेल, तर एकतर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यामुळे याच्यात इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा 0. इथं कोणतीही मायनॉरिटीची वगैरे पण सीट्स अवेलेबिलिटी नाही आहे. सो मायनॉरिटीमध्ये पण कोटा 0. ऑल इंडियाला हे कॉलेज ॲप्लिकेबल राहत नाही. फक्त आणि फक्त CETच्या मार्क्सवरून महाराष्ट्र डोमेसाईल स्टुडंट्सनाच ॲडमिशन होत असल्यामुळं इथं ऑल इंडिया कोटा पण 0. सो 100% सीट्स ज्या आहेत त्या COEPच्या ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कॅन्डिडेटना CET थ्रू अवेलेबल राहतात. आता हे कॉलेज ॲटॉनॉमस असल्यामुळं याच्यात कोणताही होम युनिव्हर्सिटी आणि अदर होम युनिव्हर्सिटी असं डिस्ट्रीब्युशन केलं जात नाही. या सगळ्याच्या सगळ्या सीट्स सगळ्या महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटना अवेलेबल राहतील. सो जो पुण्यातला विद्यार्थी आहे त्याच्यासाठी जास्त जागा आणि जो पुण्याच्या बाहेरचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी कमी जागा असं डिस्ट्रीब्युशन ॲटॉनॉमस गव्हर्नमेंट कॉलेजला होत नाही. एक दुसरं एक्झाम्पल घेऊया प्रायव्हेट ॲटॉनॉमस बद्दल. फॉर एक्झाम्पल VIT. सो VIT हे प्रायव्हेट कॉलेज पण आहे, ॲटॉनॉमस पण आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं, पहिला VITच्या 20% सीट्स या इन्स्टिट्यूशनल कोटासाठी जातील म्हणजेच मॅनेजमेंट कोटासाठी जातील. रिमेनिंग 80% सीट्समध्ये आपल्याला ऑल इंडिया कोटा 15% आहे. सो आपल्याकडे जो 65% कोटा राहिला तो मात्र ॲटॉनॉमस कॉलेज असल्यामुळं होम युनिव्हर्सिटी आणि अदर होम युनिव्हर्सिटी असं डिस्ट्रीब्युशन न होता पूर्णपणे सगळ्या महाराष्ट्रासाठी अवेलेबल करून दिला जाईल. सो याच्यात पुण्याचं कॉलेज आहे म्हणून पुण्यातल्या विद्यार्थ्यांना जास्त सीट्स असं कोणतंही डिस्ट्रीब्युशन परत एकदा नसेल, जरी ते प्रायव्हेट कॉलेज असलं तरी. सो जिथं जिथं ॲटॉनॉमी स्टेटस आहे तिथं तुम्हाला मेरिट कोटा जो असणार आहे तो तुम्हाला महाराष्ट्रासाठी सेम सगळ्यांना मिळेल. कोणतंही प्रायव्हेट आणि नॉन ॲटॉनॉमस कॉलेज असेल, फॉर एक्झाम्पल आपण बघूया आता पुणे विद्यार्थीगृह, तर तिचं त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. सो प्रायव्हेट कॉलेज आहे म्हणजे 20% मॅनेजमेंट कोटा गेला, 15% ऑल इंडिया कोटा जो की JEEच्या मार्क्सवरनं फिलअप केला जातो तो गेला. सो जे काय 65% सीट्स आपल्याजवळ राहतात त्या 65% मध्ये पुन्हा होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं दोन डिस्ट्रीब्युशन होईल. मग त्याच्यात ते 45.5 आणि 19.5 असं जे आपल्याला तुम्हाला आता स्लाइडवर दिसतंय तसं डिस्ट्रीब्युशन होईल. सो फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलानं 10वी आणि 12वी त्याची पुणे बोर्डमधून केलेली असेल, 12वी त्यानं पुण्यातून केलेली असेल तर तो या 45.5% मधून PVG साठी इलिजिबल राहील. आणि जर का एखादा मुलगा दुसऱ्या कोणत्याही युनिव्हर्सिटीतून, मुंबईमधून, सोलापूरमधून किंवा कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून पास आउट असेल तर त्याच्यासाठी
19.5%च सीट्स अवेलेबल राहतील. हे डिस्ट्रीब्युशन म्हणजे जेवढा काही मेरिट कोटा येतो त्याच्या 70-30 असं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सो ॲक्च्युली आलेला 65 कोटा हा डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर हा 45.5 आणि 19.5 असा डिस्ट्रीब्यूट होईल. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, ते म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे पण ॲटॉनॉमी अजून मिळालेली नाही आहे. सो पुण्याचंच अजून एक कॉलेज आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरी. सो ह्याचं डिस्ट्रीब्युशन बघत असताना मॅनेजमेंट कोटा 0, इन्स्टिट्यूशनल कोटा 0 असल्यामुळं 100च्या 100% जागा आल्या मेरिट बेसिसवर. ऑल इंडिया कोट्यातून परत एकदा ह्याला अलॉटमेंट येऊ शकत नाही कारण हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. सो ज्या काही 100% जागा येतात त्या मेरिट बेसिसवर मिळतात. पण हे ॲटॉनॉमस कॉलेज नसल्यामुळं ज्या युनिव्हर्सिटीमध्ये हे कॉलेज येतं तिथल्या विद्यार्थ्यांसाठी 70% सीट्स या रिझर्व्ह केल्या जातात. सो हे कॉलेज जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येत असल्यामुळं 70% सीट्स या अवसरी कॉलेजच्या पुणेच्या स्टुडंटसाठी राहतील आणि 30% सीट्स या पुणे युनिव्हर्सिटी सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवल्या जातात. ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ज्याचं पूर्वीचं नाव UDCT म्हणून जास्त फेमस आहे, केमिकल टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे. इथं मात्र हे सीट डिस्ट्रीब्युशन लागू होत नाही. त्यांच्याकडे ज्या काही सीट्स आहेत 100% सीट्स आपण कन्सिडर केल्या तर त्यातल्या 30% सीट्स या ऑल इंडिया कोटाला थ्रू JEE दिल्या जातात, ज्या की नॉर्मली बाकीच्या प्रायव्हेट कॉलेजला 15% होत्या आणि गव्हर्नमेंट कॉलेजला नव्हत्याच. तर इथं मात्र 30% सीट्स मिळतात. आणि सेकंडली 70% सीट्स या महाराष्ट्र CET वरून अवेलेबल करून दिल्या जातात ICT साठी. याच्यासाठी ICT ही सेपरेट कुठली प्रोसिजर नाही. आपलं जे मगाचं मी पोर्टल मेन्शन केलं mahaCET.org याच्या थ्रूच ॲडमिशन प्रोसिजरच्या अंडर ह्या 100 सीट्स फिलअप केल्या जातात. सो महाराष्ट्र कॅन्डिडेट हा 30% JEE वरून पण अप्लाय करू शकतो आणि 70% CET कोट्यातून पण अप्लाय करू शकतो. सो हे आहे सीट डिस्ट्रीब्युशन. अजून थोडंसं डिटेलमध्ये मायनॉरिटी वगैरे ह्या ज्या गोष्टी असतील त्या स्पेसिफिक आहेत. सो त्याच्याबद्दलची क्लॅरिटी आपण वैयक्तिक स्वरूपात डेफिनेटली देऊ. आता आपण एक्झॅक्ट ॲडमिशन प्रोसिजर कशी असणार आहे, म्हणजे आत्तापर्यंतचा जो डाटा बघितला तो सगळा स्टॅटिस्टिकल डाटा होता. आता आपल्याला नक्की ॲडमिशन प्रोसिजरमध्ये काय करायचं आहे ह्याची थोडीशी माहिती घेऊया. सो टेंटेटिव्हली आत्ता 28 नोव्हेंबरला रिझल्ट डिक्लेअर होईल असं आत्ता पब्लिश केलेलं आहे. सो 28 किंवा 28च्या अगोदर ज्या काही रिझल्ट येईल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं CET सेलवर एक पोर्टल चालू होतं, ते म्हणजे रजिस्ट्रेशन पोर्टल. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटा थ्रू असू दे किंवा CETच्या थ्रू 85% स्टेट कोट्यातून असू दे ॲडमिशन हवंय त्यांना हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे. ज्या विद्यार्थ्यांना अगदी मॅनेजमेंट कोट्यातून जरी ॲडमिशन घ्यायची असली तरी त्यांना मी सांगेन की हा फॉर्म कंपल्सरी भरा, जेणेकरून हा फॉर्म तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट होतोय की नाही हे चेक करून तुमचा स्टेट मेरिट रँक जनरेट करून देणारा फॉर्म आहे. याला काही एक पर्टिक्युलर टाइम दिलेला असतो, एक 10 दिवस साधारणतः वेळ दिलेली असते. हा फॉर्म कंपल्सरी ऑनलाईनच फिलअप करायचा असतो. सो आपण अज्युम करूया की 28ला रिझल्ट येईल आणि त्याच्यानंतर हा आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. ह्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपल्याला कोणकोणते डिटेल्स विचारलेले असतात, काही आपले एक्झाम डिटेल्स, त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये तुमची रिलिजन कोणतं येते, कास्ट कोणतं येतं, स्पेशल रिझर्वेशन कुठलं येतं, हे सगळे आपल्याला तिथं पॉईंट्स मेन्शन करायचे असतात. तुम्हाला ते TFWS मधून अप्लाय करायचं आहे की नाही करायचं आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात. नॉर्मली हा जो फॉर्म आहे तो 9 स्टेजेसचा फॉर्म असतो. यातल्या 8 स्टेजेस ज्या असतात त्या आपल्या लेवलला आपण इथं करू शकतो. 8 स्टेज जी असते ती डॉक्युमेंट अपलोडची असते. PDF फॉर्मॅटमध्ये तिथे एक लिस्ट डॉक्युमेंटची जनरेट होते, ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून ठेवायचं असतं. सो ही 8 स्टेजपर्यंत रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झाला की त्याची प्रिंट काढता येते आणि ही प्रिंट आपल्याला फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन सबमिट करायची आहे. सो हे फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे काय आहे, एव्हरी डिस्ट्रिक्ट ऑलमोस्ट सगळी इंजिनिअरिंग कॉलेज ही फॅसिलिटेशन सेंटर अवेलेबल आहेत. सो ही फॅसिलिटेशन सेंटर कोणकोणती आहेत याची लिस्ट आपल्याला प्रोसिजर चालू झाल्यानंतर लगेच कळेलच. त्यावेळी आपण त्या कॉलेजला व्हिजिट करून ही फॉर्मॅलिटी कंप्लीट करायची असते. आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे नक्की काय आहे की जे फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन आपल्याला करायचं आहे. सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमची सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला तिथे घेऊन जायची आहेत. एक अटेस्टेड कॉपीचा सेट, जी आपली सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे त्याची झेरॉक्स करून त्याची ट्रू कॉपी रेडी करा आणि ती डॉक्युमेंट्स आपल्याला फॅसिलिटेशन सेंटरला घेऊन जायची आहेत. फॅसिलिटेशन सेंटरला ही सगळी डॉक्युमेंट्स मॅन्युअली चेक केली जातात की सगळे ऑथेंटिक आहेत का नाहीत, करेक्ट आहेत की नाहीत, आणि त्याच्यानुसार तुमचं
सेम पेज जे तुम्ही प्रिंटआउट घेऊन गेलेला असता त्याच पद्धतीने एक पेज दिलं जातं, फक्त त्याच्यावर कन्फर्म असा एक मार्क असतो बाय फॅसिलिटेशन सेंटर, आणि त्याच्यानंतर तुम्ही कधीही लॉग इन करून जर का बघितलं तर तुमची ती 9th स्टेप जी आहे तीही कंप्लीट झालेली दिसेल. हा महत्त्वाचा रजिस्ट्रेशन पार्ट आहे. जर का रजिस्ट्रेशन पार्ट तुमचा त्या विदिन टाइम कंप्लीट झाला नाही तर तुम्हाला स्टेट कोट्यातून किंवा ऑल इंडिया कोट्यातून ॲप्लिकेशन करता येत नाही. सो हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म आहे. आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं तर त्याच्यानंतरची स्टेज काय? आता एकदा रजिस्ट्रेशनची डेट कंप्लीट झाली की त्याच्यानंतर एक प्रोव्हिजनल स्टेट मेरिट रँक डिक्लेअर केला जातो, की ज्याच्यात विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीचा रँक कळतो, त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये तो किती नंबरला आहे कळतं. फिमेल कॅन्डिडेट असेल तर फिमेल्समध्ये ती किती नंबरला आहे, युनिव्हर्सिटीमधल्या फिमेल्समध्ये ती किती नंबरला आहे, किंवा असं स्पेशल रिझर्वेशन अप्लाय केलं आहे, डिफेन्स असेल, फिजिकली चॅलेंज्ड असेल तर TFWS असेल तर त्याच्यात तुमचा रँक कितवा आहे हे आपल्याला कळू शकतं. सो जेणेकरून तो स्टुडंट कॅल्क्युलेशन करू शकतो की मला कोणतं कॉलेज मिळू शकेल आणि त्याला प्रेफरन्स फॉर्म कसा भरायचा हा थोडासा अंदाज येईल. सो हा एकदा स्टेट मेरिट रँक आला की त्याच्यानंतर अजून एकदा एक विंडो ओपन करून दिली जाते 1 किंवा 2 दिवसाची, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही मार्क्समध्ये चेंज झालेत, आपण कोणते जी ॲप्लिकेशन CET थ्रू करतोय, JEE थ्रू करतोय, त्याचे काही डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट राहिलेत तर त्याच्यासाठी एक विंडो दिली जाते 1 ते 2 दिवसाची. त्याच्यात तुम्हाला करेक्शन करायचे काही असतील तर तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्यानंतर ह्या 2 दिवसानंतर फायनल स्टेट मेरिट रँक डिक्लेअर होतो आणि त्या फायनल SML वरून तुमचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन प्रोसिजर केलं जातं. सो आता ह्या SML देखील आल्यानंतर पुढची स्टेज काय असेल तर आपल्याला भरायचा असतो तो प्रेफरन्स फॉर्म. सो एक सगळ्यांना डोक्यात कन्फ्युजन असतं की पहिल्या 10 दिवसातच रजिस्ट्रेशन पण करायचं आहे आणि लगेच प्रेफरन्स पण द्यायचे आहेत का? बिलकुल नाही. सो पहिला रजिस्ट्रेशन करा, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करा, SML तुमच्याजवळ जनरेट होईल, तो फायनल SML मध्ये कन्वर्ट होईल, त्याच्यात काही चेंजेस होतात प्रोव्हिजनल SML आणि फायनल SML मध्ये, आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म फिलअप करायचा आहे. सो आता थोडीशी माहिती घेऊया प्रेफरन्स फॉर्म फिलिंग बद्दलची. सो प्रेफरन्स फॉर्मची ज्यावेळी विंडो चालू होईल त्यावेळी आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं फॉर्म भरायची सिस्टीम आहे इंजिनिअरिंगची. बाकी सगळ्या प्रोसिजर थोड्या मेडिकल वगैरे थोड्या प्रॉब्लेममधल्या असतात, पण ही सिस्टीम अगदी सोपी आहे. तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करता येते, तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करता येते, कॉलेजची लिस्ट ऑटोमॅटिकली रेडी होते, त्याच्यानुसार तुम्ही कॉलेज शॉर्टलिस्ट करू शकता. फायनल प्रेफरन्सेस जसं तुम्हाला कुठलं कॉलेज अप्पर साईडला हवं आहे, कुठलं सेकंड नंबरला हवं आहे, हे सगळं अरेंजमेंट करू शकता आणि मग तुम्हाला फायनल लिस्ट समोर जनरेट झालेली दिसते आणि मग तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचा असतो. प्रेफरन्स फॉर्मला कोणतंही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे हा पार्ट नाही. सो एकदा तुम्ही प्रेफरन्स फॉर्म भरला तो ऑनलाईनच सबमिट करायचा असतो. तो कोणत्याही फॅसिलिटेशन सेंटरला सबमिट करावा लागत नाही. त्याची प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवायची आहे, पण तो फॉर्म कुठेही सबमिट करावा लागत नाही. आता प्रेफरन्स फॉर्म ऑनलाईन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली सबमिटेड असा तुमच्या मोबाईलवर तुम्ही जो रजिस्टर्ड ईमेल ID दिलाय त्याच्यावर एक मेसेज पण येईल आणि त्याच्यानुसार तुमचा फॉर्म कंप्लीट झालेला तुम्ही कधीही लॉग इन करून बघू शकता. सो हे प्रेफरन्स फॉर्म कसा भरायचा आहे ह्याच्या संदर्भातला व्हिडिओ पण मी ज्यावेळी प्रेफरन्स फॉर्म चालू होईल त्यावेळी तुम्हाला सेंड करणारच आहे. आता पुढची प्रोसिजर अलॉटमेंट बद्दलची. सो ज्यावेळी एखादं कॉलेज रिझल्ट डिक्लेअर होतो त्याच्यात आपल्याला आपल्या कॉलेजचं नाव कोणतं मिळालंय हे आपल्या पोर्टलला आपल्या स्वतःच्या लॉग इनला बघायला मिळतं. सो आपण तिथं स्वतःचा युजर ID पासवर्ड वापरून लॉग इन करू शकतो आणि अलॉटमेंट कुठली आली हे आपण चेक करू शकतो. सो अलॉटेड कॉलेज समजा आपलं असेल एखादं गव्हर्नमेंट प्रायव्हेट जी की कॉलेज, सो त्याच्यात आपल्याला अलॉटमेंट मिळतं आणि खाली लगेच ऑप्शन विचारलेला असतो फ्रीज करणार आहात का प्रोसिजर और तुम्हाला बेटरमेंटसाठी ट्राय करायचं. म्हणजे तिथं फ्रीजला येस ऑर नो असे 2 क्वेश्चन विचारले जातात. आता हे फ्रीज काय आहे हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल. सो फ्रीज म्हटलं तर आपल्याला जे कॉलेज मिळाले ते आपण आता ॲक्सेप्ट करतोय आणि त्याच्यानुसार आपल्याला तेच कॉलेज पुढे कंटिन्यू करायचं आहे 4 वर्षासाठी. मला कोणती याच्यापेक्षा जो मी बेटर चॉईस दिलाय तो मला नको आहे, याचा अर्थ मी आहे ते कॉलेज फ्रीज करतोय, त्याला येस बोलतोय. समजा मला जे कॉलेज मिळाले ते कन्फर्म तर करायचं आहे, पण ॲक्सेप्ट तर करायचं आहे, पण मला त्याच्यापेक्षाही बेटर कॉलेजेस नेक्स्ट राऊंडला त्याच्या 3rd राऊंडला वगैरे ट्राय करायचे असतील तर मी त्यावेळी काय करायचं आहे तर नॉट फ्रीजला क्लिक करायचं आहे, फ्रीजमध्ये नोला क्लिक करायचं आहे. सो ही स्टेज नंबर 1 ही आपल्याला ऑनलाईन करायची असते. सेकंड स्टेज कन्फर्मेशनची फी भरावी लागते. तुम्ही सीट ॲक्सेप्ट करता ह्याच्यासाठी तुम्हाला 1000 रुपीज फी भरावी लागते. सो ती ऑनलाईन डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ह्याच्या थ्रू आपल्याला फी पे करायची आहे आणि ती फी पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक प्रिंटआउट जनरेट होईल की ज्याच्यात तुमचा स्टेटस ॲक्सेप्टन्स येस दिसेल, तुम्ही फ्रीज और नॉट फ्रीज जे काही केलंय ते दिसेल.
तिसरं आणि महत्त्वाचं काम, आता मात्र आपल्याला ARC ला रिपोर्ट करायचं आहे, ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर. सपोज तुम्ही फ्रीजला येस आणि नो मध्ये नो म्हटलं असेल आणि तुम्ही बेटरमेंटसाठी अपग्रेडसाठी ट्राय करणार असाल तर आपल्याला ARC ला रिपोर्ट करायला लागतं. ती प्रिंटआउट घेऊन, ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट घेऊन आणि एक अटेस्टेड कॉपीचा, ट्रू कॉपीचा सेट घेऊन तिथं तुमची ती परत एकदा डॉक्युमेंट्स चेक केली जातात आणि तुमचं ॲडमिशन जे तुम्ही फक्त ॲक्सेप्ट केलेलं असतं पण नॉट कन्फर्म असं तुमच्या प्रिंटवर दिसत असतं. ARC जी तुम्हाला प्रिंटआउट काढून देते त्याच्यावर दिसतं ॲक्सेप्ट पण दिसतं आणि कन्फर्म्ड असं पण दिसतं. सो आता तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे आणि तुम्ही सेकंड राऊंडसाठी वेट करू शकता. सपोज एखाद्याला जे कॉलेज मिळालंय तेच कन्फर्म करायचं आहे, तिथंच ॲडमिशन फ्रीज करायचं आहे, तर त्यावेळी त्याला काय करावं लागेल तर तो फ्रीजवर क्लिक करेल. त्याच्यानंतर 1000 रुपीजचं कन्फर्मेशनसाठीचं पेमेंटला येस म्हणेल आणि त्यानं डिरेक्टली त्या कॉलेजला जायचं आहे की जे कॉलेज त्याला अलॉट झालंय. त्याच्या फीज ज्या काय आहेत त्या डिमांड ड्राफ्टमधून तयार करून घ्यायच्या डिमांड ड्राफ्ट आणि त्या तिथं पे करून ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून अटेस्टेड कॉपीचा सेट सबमिट करून तुमचं ॲडमिशन कंप्लीट करायचं आहे आणि ह्या सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसिजरमधून सरळ आउट व्हायचं आहे. त्याचं ॲडमिशन तिथंच एंड होईल. तिसरे विद्यार्थी असतील की ज्यांना अलॉटमेंटच आलेली नाही आहे. एक बघितलं अलॉटमेंट आली आणि त्यानं फिक्स केलंय, दुसरा विद्यार्थी बघितला की अलॉटमेंट आली आहे, त्यानं ARC ला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून कन्फर्मची रिसीट घेतली आहे आणि तो आता सेकंड राऊंडला थांबतोय. आणि तिसरे विद्यार्थी ज्यांना आतापर्यंत काय फर्स्ट राऊंडला अलॉटमेंटच आली नाही. सो त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी डिरेक्टली सेकंड राऊंडचा फॉर्म भरायचा आहे. त्यांना कुठलंही पेमेंट और कन्फर्मेशनसाठी ARC ला जावं लागत नाही. सो ही आहे राऊंड 1 ची प्रोसिजर. तर राऊंड 2 ला काय आहे तर राऊंड 2 ला सेम हीच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची असते. जे फ्रीज केलेले आहेत ते या राऊंड 2 ला येतच नाहीत. जे नॉट फ्रीज या स्टेटसचे आहेत ते विद्यार्थी डिरेक्टली बेटरमेंटसाठी ऑप्शन्स भरू शकतात. आहे तीच लिस्ट कॅरी ऑन करून परत एकदा सबमिट करू शकतात. और त्यांना काही चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करून सबमिट करू शकतात. काही कॉलेज डिलीट करायची आहेत, ॲड करायचे आहेत तर त्या पद्धतीने चेंजेस करून सबमिट करू शकतात. ज्याला अलॉटमेंट आतापर्यंत काही चालेल नव्हती सेम त्याच्यासाठी पण काही ॲड करायचं आहे तर तो ऑप्शन ॲड करू शकतो, डिलीट करायचं डिलीट करू शकतो आणि नवीन प्रेफरन्स फॉर्म सबमिट करू शकतो. पण एक लक्षात ठेवायचं आहे की सेकंड राऊंडचा फॉर्म परत एकदा ओपन करून एकतर आहे तो कॅरी ऑन करून सबमिट करा और जे काय चेंजेस करायचे ते चेंजेस करून सबमिट करा. पण 100% परत एकदा सबमिट करा. ऑन सेफर साइड हे सबमिट करणं गरजेचं आहे तर आणि तरच तुमचा हा प्रेफरन्स सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केला जाईल. त्याच्यानंतर त्याच्यात अलॉटमेंट आली तर काय करायचं आहे सेम राऊंड 1 सारखी प्रोसिजर फॉलो करायची आहे. ज्यांना फ्रीज करायचं आहे ते डिरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करतील. ज्यांना बेटरमेंट काही आलेली आहे म्हणजे जे एक फर्स्ट राऊंडला काहीतरी कॉलेज मिळालं होतं त्यांनी जी सगळी ARC ला जाऊन रिपोर्टिंगची प्रोसिजर केलेली होती आणि आता त्यांना अपग्रेड मिळालाय तर त्यांनी दुसरं काही करायचं कारण नाही. त्यांचे 1000 रुपये जे तुम्ही पूर्वी त्या जुन्या अलॉटेड कॉलेजला जमा झाले होते त्याच्या नावचे पैसे आता नवीन बेटरमेंट कॉलेज जी आहे तिथं जमा झालेले आहेत. सो तुम्हाला वेगळी प्रोसिजर परत काहीही करण्याची गरज नाही. तिसरे काही विद्यार्थी ज्यांना नवीनच अलॉटमेंट आली होते ते नवीन अलॉटमेंट जे आले ते विद्यार्थी त्या ARC ला जातील, रिपोर्ट करतील. सेम मगाशी सांगितल्याप्रमाणे नॉट फ्रीजला क्लिक करतील, 1000 भरतील, ARC ला रिपोर्ट करतील आणि त्यांचा ॲडमिशनचा राऊंड 2 कंप्लीट करतील. सो अशी राऊंड 2 ची प्रोसिजर असणार आहे. आणि राऊंड 2 नंतर ज्या विद्यार्थ्यांना अजून वेट करायचा राऊंड 3 साठी ते त्यावेळी नोटिफिकेशन येईल की मॉपअप राऊंड 1 होणार आहे, मॉपअप राऊंड 2 होणार आहे, राऊंड 3 होणार आहे. त्याच्यानुसार लास्ट राऊंड पर्यंत हे सगळे राऊंड ऑनलाईन होत असतात. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 तिथपर्यंत विद्यार्थी वेट करू शकतो आणि शेवटच्या राऊंड पर्यंत अपग्रेडसाठी ट्राय करू शकतो. थर्ड राऊंड नंतर मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी जे कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेजला डिमांड ड्राफ्ट तयार करून ओरिजिनल डॉक्युमेंट सहित रिपोर्टिंग करावंच लागतं आणि त्याच्यानंतर त्यांची प्रोसिजर तिथं एंड करता येते. सपोज एखादं कॉलेज थर्ड राऊंड नंतर पण व्हेकन्सीज असतील, ते गव्हर्नमेंट कॉलेज असेल, प्रायव्हेट कॉलेज असेल तर त्याच्यानंतर ते इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड कंडक्ट करतं. त्याला स्टे व्हेकन्सी राऊंड किंवा काउन्सिलिंग राऊंड असंही म्हटलं जातं. सो त्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला तुम्ही परत इलिजिबल राहू शकता. गव्हर्नमेंट असू दे, प्रायव्हेट असू दे, जरी तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीज सगळ्या एखाद्या कॉलेजला जमा असतील तरी. सो ह्या शेवटच्या राऊंड पर्यंत आपल्याला पार्टिसिपेट कसं करायचं आहे ही सांगणारी ही ॲडमिशन प्रोसिजर तुमच्यासमोर आता मी एक्सप्लेन केली. आता आपण थोडंसं बोलूया काउन्सिलिंग राऊंड बद्दल.
राऊंड 1, 2, 3 हा जो ऑनलाईन राऊंड्स असतात ते कंप्लीट झाल्यानंतर हा काउन्सिलिंग राऊंड कंडक्ट केला जातो. हा थोडासा क्रुशियल असतो. जर का सीट्स काही वॅकन्सी असेल तर आणि तरच हा राऊंड कंडक्ट केला जातो, अन्यथा बऱ्याच कॉलेजला हे राऊंड कंडक्ट पण केले जात नाही. सो गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रायव्हेट, काही विद्यार्थी IITsला NITsला शिफ्ट होतात और रिपीट करायचा विचार करतात, त्यामुळे त्यांच्या सीट्स वेकंट होतात आणि तिथं आपल्याला ऑफलाईन लेवलला किंवा ऑनलाईन फॉर्म भरून पण रिपोर्टिंग ऑफलाईन लेवलला करून हा राऊंड कंडक्ट केला जातो. सो काउन्सिलिंग राऊंडची प्रोसिजर काय आहे तर त्या वेबसाईट लाईक COEP, वालचंद ह्या कॉलेजेसच्या वेबसाईटवर त्याचे अपडेट्स दिले जातात. ह्या कॉलेजच्या अपडेट्सवर एक ठराविक डेट दिली जाते, याच्यावर आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो किंवा त्यांनी दिलेल्या डेटला तिथं जाऊन ऑफलाईन फॉर्म सबमिट करायचा असतो. विदिन 3-4 आवर्स जी काही त्यांची टाईम असेल त्याच्यानंतर एक रँक लिस्ट लावली जाते. तिथं रिपोर्ट केलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ऑनलाईन सब फॉर्म ज्यांचे आले तेवढ्यांनाच त्यांची एक मेरिट लिस्ट लावली जाते आणि त्या मेरिट लिस्टमध्ये एका दिवशी पर्टिक्युलरली कॉल केलं जाऊन तिथं विलिंगनेस जो कोणी आहे तेवढा फी भरून ॲडमिशन घ्यायला त्यांना मेरिट बेसिसवर ॲडमिशन दिलं जातं. सो एवढी सिंपल प्रोसिजर असते काउन्सिलिंगची. पण याच्यात एक प्रॉब्लेम इतकाच आहे की बऱ्याचशा डेट्स क्लॅश होतात आणि त्या क्लॅश झालेल्या डेट्सला तुमच्या मार्क्सनुसार तुम्ही नक्की कोणत्या कॉलेजला रिपोर्ट केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट कॉलेज मिळेल. बरेच वेळा असं होतं की चांगलं कॉलेज आहे आणि वेकन्सी आहे म्हणून भरपूर लोक COEPच्या मेटलर्जीलाच जातात आणि तिथंही नाही मिळत आणि जिथं मिळू शकत होतं तिथंही नाही मिळत, असं बऱ्याच वेळा होतं. सो हे कॅल्क्युलेशन ज्याला परफेक्ट जमू शकेल तो या राऊंडला भरपूर जास्त सक्सेसफुल होतो. सो अशीच सगळी माहिती जी तुम्हाला असणार आहे ती दरवेळी आम्ही देत असणार आहे. सो या काउन्सिलिंग राऊंड पर्यंत तुम्हाला सगळी सर्व्हिस देण्याचं काम अस्मित थ्रू आम्ही करत असतो. आता थोडीशी माहिती घेऊया एलिजिबिलिटी बद्दल. राऊंड 1ला कोण एलिजिबल आहे, 2ला कोण एलिजिबल आहे, 3rd राऊंडला कोण एलिजिबल आहे. सो राऊंड 1ला जी काही आपली CET JEEची एलिजिबिलिटी आहे, बोर्डची 50%, 45% ही जी एलिजिबिलिटी आहे ते क्वालिफाय करणारे सगळे विद्यार्थी एलिजिबल राहतील. कंडिशन एकच आहे की तुम्ही तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला पाहिजे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून आला पाहिजे. राऊंड 1ला एलिजिबल कोण नाही राहणार, ज्यांनी रजिस्ट्रेशनचा फॉर्मच भरलेला नाही आहे किंवा त्यांचा बोर्डचा किंवा JEEचा एलिजिबिलिटी क्रायटेरियाच कंप्लीट होत नाहीये ते राऊंड 1ला एलिजिबल राहणार नाही. राऊंड 2ला कोण एलिजिबल राहील, जे कोणी राऊंड 1ला फॉर्म भरलेले होते ते सगळे विद्यार्थी राऊंड 2ला एलिजिबल आहेत. फक्त ज्यांना राऊंड 1ला ॲडमिशन एखादं कॉलेज अलॉट झालं आणि त्यांनी ॲडमिशन फ्रीजच केलंय, म्हणजे त्यांनी जिथं कुठं ॲडमिशन मिळालं तिथं कन्फर्म करून तिथं फीज पे करून या प्रोसिजरमध्ये आउटच झालेले आहेत, ते राऊंड 2ला एलिजिबल राहणार नाहीत. राऊंड 2ला एलिजिबल बाकी सर्व विद्यार्थी राहतील ज्यांनी कोणी राऊंड 1चा फॉर्म भरलेला नाही आहे पण रजिस्ट्रेशन सक्सेसफुल केलेलं आहे तेही विद्यार्थी राऊंड 2ला एलिजिबल राहतील. राऊंड 3ला कोण एलिजिबल राहील, जे विद्यार्थी राऊंड 1ला होते, 2ला होते ते राऊंड 3ला कंटिन्यू करू शकतात. राऊंड 1चा आणि 2चा फॉर्म भरलेला नाही आहे किंवा या दोन्हीपैकी एखादा फॉर्म भरलेला नाही आहे पण रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल केलंय तरी ते विद्यार्थी राऊंड 3ला एलिजिबल राहतील. राऊंड 3ला एलिजिबल कोण नाही राहणार. सो राऊंड 1ला और 2ला ज्यांनी फॉर्म भरून ॲडमिशन फ्रीज केलंय, ॲडमिशनला पैसे कंप्लीट भरून आलेले आहेत ॲडमिशनचे, ते विद्यार्थी ह्या राऊंड 3ला एलिजिबल राहणार नाहीत. ऑटोमॅटिकली त्यांचा फ्रीज स्टेटस असल्यामुळं त्यांची ॲडमिशन प्रोसिजर राऊंड 1ला और 2लाच एंड झालेली असते, त्यामुळे ते राऊंड 3ला एलिजिबल राहणार नाही. एक दरवेळची एक शंका असते की ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे काय, नॉन ऑटोनॉमस कॉलेज चांगलं की ऑटोनॉमस कॉलेज चांगलं, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बेस्ट की प्रायव्हेट ऑटोनॉमस बेस्ट. सो हे नक्की ऑटोनॉमस काय आहे. सो ऑटोनॉमसचा मराठीत अर्थ होतो की स्वायत्तता. तर ज्या कॉलेजना ऑटोनॉमी दिली आहे अर्थात ते त्या कोणत्या ना कोणत्या तरी युनिव्हर्सिटीला ॲफिलेटेडच आहेत पण त्या कॉलेजेसना त्यांचे पेपर्स स्वतः कंडक्ट करायची परमिशन आहे, त्यांचे रिझल्ट्स ते स्वतः लावू शकतात, त्यांचा ते सिलेबस देखील स्वतः डिसाईड करू शकतात. सो काही ऑटोनॉमस कॉलेजचे बेनिफिट्स, फॉर एक्झाम्पल त्यांचा सिलेबस स्वतः डिसाईड करत असल्यामुळे अपडेटेड सिलेबस ते ठेवू शकतात. युनिव्हर्सिटी सिलेबस अपडेट करत असताना एव्हरी आफ्टर 5 इयर्स, एव्हरी आफ्टर 10 इयर्स असं अपडेट करत असतं. सो ऑटोनॉमस कॉलेजेसचा सिलेबस हा जास्त अपडेटेड असतो. ऑटोनॉमस कॉलेजेसला सिलेबसला ते मॉडिफाय करू शकतात, त्यामुळे करंट ट्रेंड्स जे आहेत त्याच्यानुसार ते प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना जे फायदेशीर ठरेल ते सगळं एज्युकेशन त्याच्यात देऊ शकतात. एक्झाम त्यांच्या हातात कंडक्ट करणं असल्यामुळं एक्झामला कोणता सिलेबस आज ठेवायचा आणि कोणत्या पुढच्या एक्झामला ठेवायचा हे ते डिसाईड करू शकतात. युनिव्हर्सिटी
पॅटर्नमध्ये कंपल्सरी जो काय सिलेबस सेमेस्टरचा फिक्स होईल तो त्यांना त्यावेळेस संपवावाच लागतो, कारण बेस्ड ऑन दॅट त्यांची एक्झाम असते. ऑटोनॉमस कॉलेजचा अजून एक चांगला बेनिफिट आहे की ऑटोनॉमस कॉलेजला प्लेसमेंट्स खूप चांगल्या लेवलला होतात. ऑटोनॉमस कॉलेजचा अजून एक चांगला बेनिफिट असा आहे की तिथं थोडं हॉलिडेज जास्त मिळतात, कारण त्यांची एक्झाम जास्त लवकर होते. या हॉलिडेजचा फायदा स्टुडंटवर डिपेंड आहे की तो कसा करून घ्यायचा. काही विद्यार्थी त्याचा वापर इंटर्नशिप करण्यासाठी करतील, काही विद्यार्थी त्याचा प्रोजेक्ट्स वेगवेगळे किंवा लॅब्समध्ये जाऊन काम करण्यासाठी आपली इन्व्हॉल्वमेंट जास्त वाढवतील, और काही लोक ॲक्च्युली हॉलिडेज म्हणून एन्जॉय करतील. पण युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये कंपल्सरी तो जो हॉलिडेजचा स्पॅन आहे तो छोटा असतो, आणि त्यामुळे हे इंटर्नशिप किंवा वेगवेगळे कोर्सेस आपल्याला एखादे करायचे असतील ऑनलाईन ऑफलाईन तर ते करणं बऱ्याच वेळा अवघड जातं. पण ह्या मोठा स्पॅन असल्यामुळं एक्स्ट्रा करिक्युलर किंवा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी थोडा जास्त वेळ मिळतो. सो डेफिनेटली ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस ह्याच्यात प्रेफर करत असताना ऑटोनॉमसच प्रेफर केलेलं कधी पण चांगलं. पण ह्याचा अर्थ असा नाही की सगळीच ऑटोनॉमस कॉलेज चांगली आहेत. काही बरीचशी नॉन ऑटोनॉमस कॉलेज, काही बरीचशी गव्हर्नमेंट पण नॉन ऑटोनॉमस कॉलेज आजही चांगली आहेत. त्याच्याबद्दलचा विद्यार्थ्याला कोणत्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे, विद्यार्थ्याला कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊन जास्त काम करायला इच्छा आहे, याच्यानुसार ते कॉलेज आपल्याला कोणते द्यायचे हे ठरतं. आणि हेच प्रेफरन्सेस कसे द्यायचे असतात आणि तुम्हाला कोणतं कॉलेज चांगल्यातलं चांगलं मिळू शकेल हे नेहमी सांगायचा प्रयत्न अस्मीच्या मार्फत केला जातो. आता काही थोडे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याच्याबद्दल थोडं बोलूया. पॉईंट नंबर 1, प्रेफरन्स फॉर्मबद्दल. सो विद्यार्थी किती प्रेफरन्सेस देऊ शकतात? मिनिमम 1, मॅक्सिमम 300 आपण ह्याच्यात प्रेफरन्स भरू शकतो. पॉईंट नंबर 2, विद्यार्थी किती वेळा हा फॉर्म भरू शकतो प्रेफरन्स फॉर्म? तर विद्यार्थी फर्स्ट राऊंडला फॉर्म 1 भरू शकतो, त्याच्यात काय मॉडिफिकेशन करायचं तर ते सेकंड राऊंडला करू शकतो, पूर्ण फॉर्म नवीन भरायचा तर तो भरू शकतो, म्हणजे फ्रेश फॉर्म भरू शकतो, एडिट पण करू शकतो, और आहे तसा कंटिन्यू पण ठरू शकतो. पॉईंट नंबर 3, व्हॉट इज ट्युशन फी वेवर स्कीम? ट्युशन फी वेवर स्कीम सिस्टीम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ते ओपन मेरिटमध्ये बिलॉंग करतात त्यांना TFWS नावाची एक स्कीम मिळते. त्याच्या अंडर त्यांची सगळी ट्युशन फी ही माफ केली जाते. त्याच्यासाठी त्यांना मेरिटमधून जे कोणी ट्युशन फी वेवर स्कीममधून अप्लाय केलेत त्यांच्यात मेरिट लावलं जातं आणि त्याच्यानुसार ॲडमिशन केलं जातं. पण याच्यात एक अजून एक छोटीशी कंडिशन अशी आहे की ज्यांचं ॲडमिशन ट्युशन फी वेवर स्कीम थ्रू झालेलं आहे त्यांना सेकंड इयरला त्यांना मिळालेली ब्रांच जी कुठली आहे ती चेंज करता येत नाही. पॉईंट नंबर 4, ट्युशन फी वेवर स्कीममधून ज्यांना कुणाला ॲडमिशन होईल त्यांना त्यांच्या ट्युशन फीच्या 100% वेवर मिळतं. म्हणजे एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फी ही 1,20,000 रुपये असेल तर त्यातली ऑलमोस्ट 1,10,000 रुपये ही ट्युशन फी असते, ती सगळी माफ केली जाईल. याचा अर्थ दरवर्षी त्या विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त 10,000 रुपये ही टोटल इंजिनिअरिंगची फी भरावी लागणार आहे. पॉईंट नंबर 5, TFWS किंवा EWS हे जे रिझर्वेशन ज्या ज्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे त्यांना कोणती युनिव्हर्सिटी कोटा असा कुठला कोटा सेपरेट नसतो, त्यांचं ॲडमिशन हे स्टेट कोटा ह्या लेवललाच कंडक्ट केलं जातं. पॉईंट नंबर 6, बरेच वेळा असं होतं की रिझर्वेशन कॅटेगरीजमधले जे कोण विद्यार्थी असतात ते त्यांचा कॅटेगरी रँक चेक करतात आणि कंपॅरिझन लास्ट इयरच्या कट ऑफला करत असताना जनरल कट ऑफशी करतात. सो प्रॉब्लेम असा होतो की त्यांचा रँक त्यांना नेहमी जास्त आहे असं वाटतं आणि इझिली ॲडमिशन मिळून जाईल असं वाटतं. सो एक लक्षात ठेवा की तुम्हाला ज्यावेळी लास्ट इयरचे कट ऑफ चेक करायचे आहेत त्यावेळी तुमचा जनरल रँक जो आहे तो आणि ॲक्च्युअल लास्ट इयरचा मेरिटमधला जो जनरल रँक आहे तो हे दोन कम्पेअर करायचे आहेत. कास्टमधला दिलेला नंबर, युनिव्हर्सिटीमधला दिलेला नंबर किंवा फिमेलच्या कोट्यातनं दिला गेलेला नंबर हा तुमच्या अंडरस्टँडिंगला तुम्हाला अजून जास्त सोपं जावं ह्यासाठी दिला गेलेला आहे, ना की त्याच्यावरून कोणतीही ॲडमिशन प्रोसिजर कंडक्ट केली जाते. पॉईंट नंबर 7, SML म्हणजे काय आणि याचा नक्की यूज कशासाठी होतो? आपण एक केस कन्सिडर करूया. तुम्हाला आणि तुमच्या मित्राला सेम मार्क्स आहेत आणि तुम्ही सेम प्रेफरन्स भरले तर नक्की कॉलेज कुठलं कोणाला अलॉट होणार? सो इथंच आपल्याला इम्पॉर्टंट रोल आहे SMLचा, स्टेट मेरिट लिस्ट नंबरचा. तो SML नंबर म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्क्सवरून तुमचा एक रँक जनरेट केला जातो. महाराष्ट्रात तुमचा किती या नंबरला स्थान आहे हे कळण्यासाठी तुम्हाला SMLचा उपयोग होतो. आता हा कॅल्क्युलेट करत असताना पहिला तुमचे CETचा स्कोर बघितला जाईल. CETला समजा सेम मार्क असतील तर तुमचे CETचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स बघितले जातात. समजा तेही तुमचे सेम आले तर त्याच्यात CETचे फिजिक्सचे मार्क्स चेक केले जातात. इन केस त्यातही टाय झाला तर तुमचा फिजिक्स
केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तिन्हीचे मार्क्स सेम आहेत हे कन्सिडर करून तुमचे बोर्डचे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स कुणाचे जास्त चांगले आहेत हे बघितलं जातं. इन केस तिथेही टाय ब्रेक नाही झाला तर मात्र बोर्डचे मॅथमॅटिक्सचे मार्क्स कुणाचे जास्त चांगले आहेत ते बघितलं जातं. तिथेही टाय कंटिन्यू राहिला तर बोर्डचे फिजिक्सचे मार्क्स कुणाचे चांगले आहेत हे बघितलं जातं. इन केस तिथेही टाय सॉल्व्ह नाही झाला तर लास्ट ऑप्शन म्हणून तुमचे बोर्डचे ॲग्रिगेट पर्सेंटेज चेक केले जातात आणि त्याच्यात तुम्हाला जो कोणी टॉपर असेल त्याच्यानुसार तो SML अलॉट होतो. नॉर्मली या 6 स्टेप्समध्ये प्रत्येकाला स्टेट मेरिट रँक जनरेट करून मिळतो आणि त्याच्यानुसारच तुमची ॲडमिशन प्रोसिजर कंप्लीट होते. आता थोडीशी माहिती घेऊया रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सबद्दल. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्ससाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला वरती आय बटन दिसत असेल तिथं क्लिक केलं तर तो सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिहिलेलं आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकला क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळू शकेल. आता तुम्हाला स्लाईडवर एक जनरल कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सगळं मेन्शन केलं आहे. आपापल्या कॅटेगरीनुसार आपापल्या रिझर्वेशननुसार ती सगळी डॉक्युमेंट्स आपल्याला पहिला रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म असतो तो भरत असताना आपल्याजवळ असणं फार गरजेचं आहे. सो ऑलमोस्ट मी लास्ट 30 मिनिट्समध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे की ॲडमिशन प्रोसिजर इंजिनिअरिंगची कशी चालणार आहे. सेम प्रोसिजर फार्मसीसाठी पण आहे, सेम प्रोसिजर आर्किटेक्चरसाठी पण आहे. फक्त इथले जे एक्झाम्स आहेत त्या चेंज होतात. CET एक्झामवरून फार्मसीचाही फॉर्म भरता येतो. आर्किटेक्चरसाठी नाटा किंवा JEE मेन पेपर 2 ह्याच्यासाठीच आपले फॉर्म्स आउट होतात. त्याचे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स वेगळे असतील, रजिस्ट्रेशनचं सेपरेट करावं लागेल, पण प्रोसिजर हीच सेम फॉलो करायची असते. DT कंडक्ट करणारे जे 4 कोर्सेस आहेत हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी, आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग ह्याची प्रोसिजर ही ऑलमोस्ट सेमच आहे. आम्ही या वेगवेगळ्या प्रोसिजरसाठी परत एकदा त्यावेळी अपडेट्स देणार आहोतच, पण स्पेशली हा इंजिनिअरिंगचे जास्त ॲस्पिरंट्स असतात, स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला होता. मी एकूण तुम्हाला 5 सर्व्हिसेस देणार आहे ह्याच्यासाठी. इंजिनिअरिंगचे किंवा हे बाकीच्या प्रोफेशनल कोर्सेसचे जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन गायडन्स हा एक छोटा व्हिडिओच्या माध्यमातून मी दत्त प्रोव्हाइड केलेलाच आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या काही पर्सनल ॲडमिशन रिलेटेड क्वेरीज असतील ते तुमच्या सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही एक सेशन अरेंज केलेला असतो 1-to-1 मध्ये स्टुडंट, पॅरेंट्स आणि काउन्सिलर. त्याच्यात तुमच्या त्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या जातात. दुसरी इम्पॉर्टंट सर्व्हिस असते ती म्हणजे काउन्सिलिंग. तुमच्या मिळालेल्या मार्क्सवरून, पर्सेंटाईलवरून तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कोणतं कॉलेज मिळू शकेल हे गाईड करून कशा पद्धतीनं प्रेफरन्स भरायचा, कोणती ब्रांच सिलेक्ट करायची हे सगळं तुम्हाला ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये अस्मीकडून हेल्प केलं जाईल. तिसरी महत्त्वाची सर्व्हिस आहे ती म्हणजे फॉर्म फिलिंग. इंजिनिअरिंगचे फॉर्म भरत असताना रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर महत्त्वाचं स्टेज असते ते म्हणजे प्रेफरन्स फॉर्म फिलिंग. फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करणारच आहे, पण ते फॉर्म भरत असताना काही चुका होऊ नयेत आणि त्यामुळे चांगलं लेवलचं कॉलेज मिळत होतं ते गमावून बसू नये यासाठी अस्मी स्वतः एंट्रन्स एक्झामच्या फॉर्म बरोबरच ॲडमिशनचे फॉर्म फिलिंग पण इंजिनिअरिंगसाठी करवून देणार आहे. सो ज्यांना कुणाला रजिस्ट्रेशन फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म 1, 2, 3 अशी हेल्प पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशनच्या फॉर्म पासून सगळी हेल्प तुम्हाला अस्मीकडून मिळणार आहे. फोर्थ इम्पॉर्टंट सर्व्हिस जी सगळ्यांची मिसआउट झाल्यामुळं ॲडमिशन गमवावं लागतं ते म्हणजे अपडेट्स, SMS अलर्ट्स. सो SMS अलर्ट्स थ्रू तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळतील. आम्ही टेलिग्राम चॅनल पण चालू केलेलं आहे. यूट्यूब आणि इन्स्टावरनं सगळ्या अपडेट्स द्यायचा प्रयत्न करतोयच. प्लस आपला एक व्हॉट्सअप प्राईम ग्रुप असतो जे आपल्याकडे रजिस्टर्ड स्टुडंट्स असतात त्यांना त्या सगळ्या डिटेल्स जास्तीत जास्त दिल्या जातात. बाकी ह्या सगळ्या सोशल मीडियावर जनरलाइज डिटेल्स आपण फॉरवर्ड करत असतो. सो ह्या अगदी काउन्सिलिंग राऊंडपर्यंतच्या कुठल्या राऊंडला कुठल्या सीट्स वेकन्सी आहे ह्यापर्यंतच्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत या तुम्हाला व्हॉट्सअपवरून मिळतील. आणि लास्ट सर्व्हिस इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे कट ऑफ सॉफ्टवेअर. लास्ट इयरचे किंवा लास्ट टू लास्ट इयरचे कोणत्या कॉलेजले काय कट ऑफ होते आपल्या कॅटेगरीनुसार, मेल फिमेलनुसार, तुमचा रिजननुसार म्हणजे होम युनिव्हर्सिटी, अदर होम युनिव्हर्सिटी हे सगळं कन्सिडर करून जे काही तुमचे कट ऑफ्स होते त्याच्यानुसार तुम्हाला सगळे कट ऑफ्स बघायला मिळतील आणि तुमचे प्रेफरन्स सेट करायला मिळतील. ही सगळी सर्व्हिस अस्मीकडनं तुम्हाला मिळणार आहे. डेफिनेटली याचा तुम्हाला भरपूर जास्त चांगला फायदा होईल तुमच्या ॲडमिशन प्रोसिजरला इझीमध्ये करण्यासाठी आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्यासाठी. डेफिनेटली अस्मीचा जास्तीत जास्त यूज करून घ्या असं मी सांगेन आणि लवकरात लवकर संपर्क करून रजिस्ट्रेशन करून घ्या. थँक्यू.